कॅमेरा येतो माहिती तिकीट मिळालं नाही गटामधून, त्यामुळे तुम्ही तो पक्ष सोडला जाते शिवसेनेत पक्ष नाही नाही असं नाही. कुठली माहिती आहे तुमची आणि या खोट्या माहिती कसं बोललो मी सांगणं असं आहे मुलीचं तर सोडा साधारण अगोदर सांगितलं की माझी 15 वर्ष शिवसेनेकडे काही मागितलेलं नाही. 15 वर्षाने काहीतरी मागतोय आणि तेही माझ्या मुलीसाठी एक शिकल्या ठीक आहे बघू ते नाही झालं. प्रश्न असा आहे की जो पक्ष चालवतो त्याला अडचणीत असतात. आपण त्याला अडचणी सगळं काही करत नाही. अडचणीत असतात ना अडचणी दूर करायची असतील म्हणजे फोन करून मिळवले आणि सांगितले ही लोक सगळी सांगतात की रेश्मा येणार नाही काय करू मी सांगा ही लोक म्हणजे कोण आहेत त्याला बोलवा ना माझ्यासमोर मग बोलवा ते झालं नाही. मला तेच खूप वाईट वाटतं. आपलं वय झालं आता आपल्याला काय फार किंमत आहे असं भाग नाही तेव्हा आपण घरी बसू असा माझा स्टंट होतो. नंतर मग साहेब प्रचार करत होते शिंदे साहेब ते वरती घरी आले मग आम्ही बसलो आणि मग असं ठरलं की बाबा आपलं घरी बसणं योग्य आहे की काय कुणाबरोबर जायला पाहिजे. मी आता कुणाबरोबर जाणार. मी काँग्रेसमध्ये जाऊ शकत नाही, मी बीजेपीत जाऊ शकत नाही, मी राष्ट्रवादीत जाऊ शकत नाही. पक्ष कुठला शिल्लक राहिला आज राहिला शिल्लक आलो मी. मला काय वाईट वाटलं काय. शिंदे म्हणाले अभी टायगर जिंदा है. तुम्हाला आमदार देखील केलं अच्छा. मातोश्री तुम्हाला भरपूर दिलं मात्र तरी तुम्ही विचार असं मातोश्री कोणी दिलं समोर बघा साहेब. हा मातोश्री दिलं माणसं ना मी मोठा झालो मातोश्री मोठं केलं हे मी बोलतोय ना. मी काय नाही पण ना करतो अँगल इकडे पण मोठं केलं तर म्हणजे डोक्यावर घेतलं परत पायाखाली चिरडायचं. तुम्हाला सांगतोय माझ्या मुलासारखं ऐकू दादा शिंदे साहेब म्हणतात टायगर अभी जिंदा है. ते ठीक आहे त्यांचा स्वभाव आहे ते म्हणाले ते काय झालं तुला वाईट वाटलं. पुढे नाही. तुमची राजकीय राजकीय रणनीती आता मी प्रवेश घेतला त्याच्यावरच काम करणार विषय संपला. तुमच्या मुलीला काय आश्वासन देण्यात आलंय का? काही नाही मुलीला काही नाही मला काही नाही कुणाला नाही. तुम्ही जसं म्हणताय की तुम्हाला मातोश्रीनं डावललं किंवा मातोश्रीनं तुमच्या मुलीला तो तिकीट नाकारलं. एकनाथ शिंदे ते तुम्हाला वाटतं की जसं ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे वागले तसंच एकनाथ शिंदे वागतील की न्याय देतील? बघा कुणाच्या कपाळावर लिहिलंय का की हा माणूस कसा वागणार आहे लिहिले नाही ना मग कसं समजणार. नाही पण तुम्ही आता तुम्ही भविष्य जाणता म्हणून तुम्हाला समजतं. नाही तुम्ही एकाच गावचे आहात. त्याच्यानंतर अहो मी एका गावचा आहे थोडा माझा नातेवाईक आहे आमचा तरी पण मी गेलो नाही त्याच्या बरोबर. असं काय करतंय. जर माझा गावाला आहे म्हणून मी जायचं असतं तर मी तेव्हाच गेलो असतो. अच्छा आणि मला तशी दुसरी कुठली अडचण नाही की मला कोण अडवू शकतो. ओके. पण मी माझं ठरवलं की मला संघटनेनं मोठं केलं मी मरेपर्यंत संघटनेत राहील अशी माझी इच्छा होती. बरोबर आहे. आता त्याच्यात नंतर काय झालं हा असा गोंधळ झाल्यामुळं म्हटलं ठीक आहे जाऊ दे. पण आता वय झालं आपलं जर त्यांना असं वाटत असेल की दादा आता काय उपयोग दादा